सर्वप्रथम भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या तालुक्यातील राजकारणाविषयी बोलायची वेळ आलेली आहे. लोकसभा विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी आम्ही आपला तालुका व तालुक्याच्या बाहेरही काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचाराला जात होतो. परंतु तालुक्यात ज्यावेळेस आम्ही फिरत होतो त्यावेळेस आम्हाला आपल्या तालुक्यातली खरी परिस्थिती ती आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना समजली. आदरणीय निलेशजी लंके साहेब यांच्या प्रचारासाठी फिरत होतो त्यावेळेस आम्हाला कळलं तालुक्यात व इतर तालुक्यात काय बदल आहे आपल्या. आज जे आमचे काँग्रेसचे उमेदवार उभे करण्याचे आम्हाला जे पाठबळ मिळत आहे किंवा आम्ही जो ध्यास घेतला आहे तो फक्त आदरणीय आपल्या तालुक्यातील भूषण निलेशजी लंके साहेब यांच्यामुळेच. कारण त्यांच्या प्रचारासाठी जर आम्ही नसतो तालुक्यात फिरलो तर आम्हालाही तालुक्यातली परिस्थिती कळली नसती. आपल्या तालुक्यात कुठेही रस्त्याचे कामे चांगले नाहीत. कोणत्याही गावात जेवढी पाहिजे तेवढी सुविधा नाही आहेत. मग फक्त प्रचारासाठीच उमेदवार आपल्या दारात येतात. त्यानंतर निवडणूक झाल्यानंतर कोणी आपला विचार करीत नाही. असे प्रत्येकजण आम्हाला बोलत होते. आता म्हणले झाले 6 पक्ष झाले 8 झाले लोक सांगतात ना. पण पूर्वी जसे काँग्रेस पक्ष होता तसा एकही पक्ष नाही. काँग्रेस पक्ष हा संविधानाला मानणारा होता. काँग्रेस पक्ष हा तळागाळातला पक्ष आहे. काँग्रेस पक्ष हा गोरगरीब जनतेचा पक्ष आहे. त्यामुळे पूर्वी जसे काँग्रेसचे सरकार होते तसेच आत्ताच पाहिजे असे काही सामान्य लोकांचं मत आम्ही ऐकलं व आम्हाला त्यांची भावना कळली. त्यामुळे आम्ही यावेळेस काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे. प्रचार करत असताना देवभैरव फाटा ते नवलेवाडीला आम्ही मधून गेलो. त्यावेळी आम्हाला घाट लागला. त्या घाटाची अवस्था पाहिल्यानंतर कळलं की आपण जे जिल्हा परिषद पंचायत समितीला उमेदवार निवडून दिले त्यांनी केलं काय. भले ते आपल्या जवळचे पक्षातील असो व बाहेरच्या पक्षातील असो, पण तुम्ही फक्त निवडणुकीपुरतेच आपले जर म्हणत असेल तर त्याचा उपयोग नाही. आता लांब कायला माझ्याच स्वतः सिद्धेश्वरवाडी गावाचं जर उदाहरण पाहिलं तर नरोडे वस्ती ते गावठाण आमच्या गावाला रस्ता नाही. पांडवमाळाचा मळा तिथेही रस्ता नाही. म्हणजे कावरे वस्ती तिथेही आजपर्यंत रस्त्याचं काम कोणत्याही जिल्हा परिषद पंचायत समितीत आम्ही जे सदस्य निवडून दिले त्यांनी केलं नाही. पाऊस जर आला तर अक्षरशः त्यांना वड्यातून जावं लागतं. मग त्यांचं जर तुम्ही काम केलं नाही तर तुम्हाला निवडून देऊन उपयोग काय. त्यासाठी आमच्या काँग्रेस पक्षातील उमेदवार आम्ही उभे करणार आहोत. उमेदवार उभे करणार कोणते ते असे मोठे पैशावाले नाही तर मोठमोठ्या गाड्यातले फॉर्च्युनर गाड्यातले हिंडणारे नाही तर सर्वसामान्यच उमेदवार आम्ही उभे करणार आहेत. जेणेकरून त्यांना शेतकऱ्यांची गोरगरीब जनतेची सर्वांची व्यथा माहीत असलेले आणि असे समजू नका की सगळेच माळेचे मणी बनतील. मी तुम्हाला ठामपणे सांगते की ज्या वेळी शेतकऱ्यांच्यावर गोरगरीब जनतेवर हे सरकार भाजपचा अन्याय करीत होतं त्यावेळी फक्त पारनेर तालुक्यातील काँग्रेसनेच निवेदन दिले. भले 4 असो 5 असो 6 असो किती कार्यकर्ते जात होते ते महत्त्वाचं नाही, परंतु तुमच्यासाठी निवेदन फक्त हे काँग्रेस पक्षच देत होतं. त्यामुळे ह्यावेळेस काँग्रेस पक्षातील सर्व गटातील गणातील जर उमेदवार उभे आम्ही केले तर तुम्हाला ठामपणे सांगते प्रत्येक सदस्य 8 दिवसाला तुमच्या गावात भेट घ्यायला आल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. रामकृष्ण हरी.